नमस्कार मित्रांनो, तुझ्यासाठी काय करू आणि काय नको होत असतंय मला, आणि त्यात ही लाचारगत अवस्था माझ्यासह नाही सहन होत. आता पुढे बघू. समज नीट होईल, तू काळजी करू नको. मी आहे नवं, मी सगळं काही ठीक करन हा. ऐकशील नवं माझं. असे म्हणून तो प्रणयचे डोळे पुसतो. तिचा मूड चेंज करावा आणि थोडंफार खाऊही घालावं म्हणून हर्षद म्हणतो, चल जरा एक चक्कर मारून येऊ. प्रणाली थोडीशी स्वतःला सावरत, हर्षद कुठे जायचं म्हणतोस, आणि डॅड इथे एकट्यानं सोडून कसे जायचं? अगं येडा बाई, कुठे बाहेर नाही जायचं, इथेच कॅन्टीनमध्ये चल. मग ते दोघेही हॉस्पिटलमध्ये असलेल्या कॅन्टीनमध्ये जातात. तिथे गेल्यावर हर्षद स्वतःसाठी एक थाळी, राईस प्लेट तर प्रणालीसाठी 2 चीज सँडविच, कोल्ड कॉफी मागवतो. हे बघून प्रणाली, हर्षद अरे डॅडची अशी अवस्था असताना कसे रे खाऊ वाटेल? नाही नाही, मी खाणार आहे, माझी खरं तर भूकच मेली आहे. तिला अगदी शांतपणे, बाबांची अशी अवस्था आहे म्हणूनच तर आपण धन टाकत राहणं गरजेचं आहे. न खाऊन टेन्शन घेऊन चालणार आहे का? त्यांना जर व्यवस्थित करायचं असेल तर आधी आपली स्वतःची काळजी करणं गरजेचं आहे. तरच या संकटाला 2 हात करायची ताकद मिळणार आहे. प्रणाली बारीक तोंड करून, हर्षद पण नाही आणि बिन नाही. एक तर मी आधीच लई धष्टपुष्ट हायसा, त्यातही उपासमार पेलोंडा हाय वय तुम्हाला, मुकाट्याने खाऊन घे. हर्षद नेहमीच अशा पद्धतीने समजत असतो की प्रणालीचं काय, अगदी सगळ्यांनाच त्याचं म्हणणं पडतं व तेवढ्यात ऑर्डर येते. हर्षदची थाळी बघून प्रणालीही तेच खायची इच्छा होते. म्हणून प्रणाली, हर्षद मलाही हेच खायचं आहे. तिचं हे ऐकून हर्षदला जरा बरं वाटतं. खा की मग, कोण नको म्हणाले? हर्षद, मग हे कोण खाणार? ह्या अर्ध्या थाळीतच माझे पोट भरून जाईल. हर्षद जरा मूड सैल करत, मी कशासाठी आहे? तुम्हाला जे खायचं आहे ते खाऊन घ्या, मग काय उरलं सुरलेलं मी आहेच की संपवायला. प्रणाली वाकडं तोंड करून, हर्षद राहू दे, मी आपलं हे सँडविचच खाते. हर्षद तिच्यासाठी उसनं हसू आणून, अगं माझं फूल, माझं काय, कशावर पण भागतंय, तुझ्याच खायच्या खोड्या आहेत लई. तेव्हा तुला जे पाहिजे ते खा गं बाई माझी, तुझ्या पोटात भर पडणं महत्त्वाचं आहे. चल चालू कर, आण ते सँडविच इकडं. तेव्हा कुठे मॅडम जेवू लागतात व हर्षद ही कसे बसे घास ढकलतो. कारण प्रणालीसाठी त्याने हिंमत जरी दाखवली असली तरी काळजी तर त्यालाही वाटत असते, टेन्शन तर त्यालाही आलेलं असतं. पण जर आपल्या चेहऱ्यावर जरा जरी हे जाणवलं तर त्याची प्रणाली एकदम गळटून जाईल, तुटून जाईल. म्हणून तो चेहऱ्यावरचे हावभाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून प्रणालीला धीर येईल, निदान ती रडणार तरी नाही. दोघेही जाईल तेवढं खाऊन पुन्हा ICU जवळ येऊन तिथे बाहेर असणाऱ्या बेंचवर बसतात. पण अचानक प्रणाली तिथून उठते आणि ICUच्या दाराजवळ जाऊन उभी राहते. तिथल्या दाराला मधोमध गोलाकार ट्रान्सपरंट काच असते, त्यामुळे आतील बाजू दिसून येत असते. तिथे उभे राहून रमेशला न्याहाळू लागते. त्याला वेगवेगळ्या मशिनरी लावलेले असतात. ते पाहून तिला आपसुकच दाटून येतं आणि तिचे डोळे ओलावतात. हर्षद ते पाहत असतो, पण जेव्हा त्याच्या लक्षात येतं की ती पुन्हा रडतीये, तो उठून तिच्याजवळ जातो. हर्षद आलेले बघून प्रणाली पटकन आपले डोळे पुसून लागते आणि, हर्षद सॉरी, मी पुन्हा रडते, पण काय करू? डॅड बघ ना कसे पडलेत, त्यांना असे बघवत नाही रे. लहानपणापासून ते आजपर्यंत मी त्यांना असे कधीच पाहिलं नाही आहे. ही पहिलीच वेळ आहे की मी त्यांना इतक्या त्रासात पाहते. नाही हर्षद, सहन होतच नाही आहे. हर्षद सिरियस होऊन, सहन तर मला पण होत नाही आहे, कारण ही वेळच अशी आहे की बघवत पण नाही आणि बघितल्याशिवाय राहत पण नाही. मग हर्षद रमेशकडे बघत, पत्ते खेळताना परवा तर आम्ही किती छान गप्पा मारल्या होत्या, एकदम बिनधास्त होऊन बोललो होतो आम्ही एकमेकांशी. आबा गेल्यानंतर इतक्या वर्षांनी ह्यांच्या रूपात बाप मिळाला होता ग मला. अगदी पहिल्या दिवसापासून माझी आणि ह्यांची तर जुळली होती बघ. नेहमी मला समजून घेतलं, कधी पण जावई असल्याचं जाणवू दिलं नाही. नेहमी सख्या पोरागत ठेवलं, पण वागवलं पण मला कधी अवघड दिलंच नाही. पण आज समजच अवघड होऊन बसलंय. साला बापाचं सुख नेहमी अर्धवटच वाटायला आलं बघ. पण ह्या बारीनं मी काय नसतो होऊ द्यायचो, अजिबात नाही. आपल्या डोक्यावर असलेले बापाचं छप्पर हे कायम राहिलं बघ. हे सगळं बोलताना आता हर्षदचे डोळे खरं तर गळायला लागलेले असतात. हर्षदला इतकं इमोशनल झालेलं तर प्रणालीही सहन होत नाही. हर्षद, तुझे बरोबर आहे, डॅडना काहीही होणार नाही आणि आपण काही होऊ द्यायचं नाही आहे. हर्षद स्वतःला सावरत, ह्याला म्हणतात हर्षदची वागीण, डरकाळी फोडणारी वागीण मीच.
हर्षद काही कुठेही, बरं बाई चल जरा तिथे बाकड्यावर बसून निवांत, असं किती वेळ टाटकायचं. मग दोघेही परत त्या बेंचवर जाऊन बसतात. प्रणाली हर्षदच्या हातात हात घालून त्यांच्या खांद्यावर आपली मान ठेवून बसते, तर हर्षदही तिच्या हाताच्या बोटात आपला हात घालून बसतो. थोडा वेळ असंच शांततेत जातो. तर जरा घराकडे बघू. किसन घरी आलेला असतो. पार्वती आणि संगीता, माधवी त्याचीच वाट पाहत असतात. अंजू मंजू झोपी गेलेले असतात. कशीबशी समजूत काढून त्यांनी माधवीला जेवू घातलेले असते. पार्वतीनेही तिच्यासोबतचं 2 घास खाऊन घेतलेले असतात. तर संगीता किसनसाठी थांबलेली असते, कारण ॲडमिट करेपर्यंत, डॉक्टर येईपर्यंत, चेकअप होईपर्यंत खूप वेळ झालेला असतो. जवळपास रात्रीचे 11 वाजलेले असतात. तो येत नाही तोपर्यंत माधवीची प्रश्नावली चालू होते. किसन ही अत्यंत आपुलकीने माधवीची समजूत काढतो. बाकीचं काही नसलं तरी निदान हर्षदसाठी जरा धीर धरा, बाबा ठीक होतील, काळजी करू नका, असे बरंच त्याला जमत असते. तो तिला समजावून सांगतो. माधवीही हर्षदच्या नावाखाली त्याच्या आधारामुळे स्वतःला सावरते. पण उद्या जर ऑपरेशन आहे तर मी हॉस्पिटलमध्ये तुझ्यासोबत येणार, असेही किसनला ठामपणे सांगते आणि जाऊन देवापुढे बसते. मग पार्वती, संगीता किसनला जेवून घ्यायला सांगते आणि स्वतःही माधवीजवळ जाऊन बसते. हॉस्पिटलमध्ये खूप वेळ शांत बसल्यानंतर हातात हात घालून खांद्यावर डोकं ठेवून तसेच प्रणाली बोलू लागते. हर्षद राहून राहून मनाला एकच प्रश्न पडतोय की तू जर मला समजूत घालून येथे घेऊन आला नसता तर काय झालं असतं रे. मॉम डॅडचं ज्या प्रकारे मी मॉमशी बोलले होते त्यानुसार आय नो की तिने स्वतःहून मला हे कधीच सांगितलं नसतं. मग अशा परिस्थितीत कसा निभाव लागला असता त्यांचा. हर्षद, थँक्यू सो मच, बिकॉज ऑल क्रेडिट गोज टू यू, की आज आपण इथे फक्त तुझ्यामुळेच आहोत. हर्षद, तू नेहमीच बरोबर असतो. तुझा प्रत्येक निर्णय हा योग्यच असतो. तू कधीच चुकू शकत नाहीस. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू, की तुझे विचार, तुझे निर्णय नेहमी योग्यच असतात. तू स्वतःही कधीच चुकीचं वागत नाही, दुसऱ्या कोणाला वागूही देत नाहीस. सो नाईस ऑफ यू. आपलं कौतुक कुठेतरी अति होते असं वाटून तू अजून परत जर तरच्या गोष्टी करू लागली. बघ, तू रागाच्या भरात तोडलो होते म्हणून तर मी लागलीच जोडलो होते. तू त्या दिवशी लईच जास्त बोलली होती. मला पण ते सहन झालं नव्हतं. तुझ्या आईवडिलांचं तुझ्यावरचं प्रेम लक्षात घेऊन तुझ्या अशा बोलण्यामुळे पुढे जाऊन असेच काहीतरी घडलं, तसा ह्या गोष्टीचा मला अंदाज होताच आणि म्हणून मी त्यांच्याशी माझी सलगी वाढवून लागलो होतो, जेणेकरून त्यांना कसली पण अडचण जरी आली तर ते अगदी निसंकोचपणे मला सांगू शकतील. तू जरी माफ केलं नसतं तरी माझी जवळीक मी अशा पद्धतीने वाढवलं असतो की त्यांनी हक्कानं आज मला बोलावले असते आणि त्यांच्या हक्कानं मी आज इथं असलोच असतो. खरं तर तुझ्या आईवर बेतलं की काय याची काळजी लागून राहिली होती. मला पण बेतलं बाबांवर. पण प्रणाली, मी आज इथंच असलो असतो, मग परिस्थिती कशी पण असली असती तरी माझे जे योगदान आहे ते मी दिलंच असतं. हर्षदची इतकी खुंदर, खोलवर दूरदृष्टी असलेली वैचारिक पद्धत बघून प्रणाली निशब्द होते. काय बोलावं, त्यांचं कौतुक कोणत्या शब्दात करावं हे तिला उमगतच नसतं. मग न राहून शेवटी प्रणाली त्याला कचकन बिलगते. काय बोलावं हे जरी उमगत नसलं तरी तिच्या मनाची अवस्था आपण नक्कीच हेरू शकतो. प्लीज फील दिस सॉन्ग. हवं तर हेडफोन्स लावून ऐका. खूप सुंदर आहे. म्हणजे कळून येईल की प्रणालीच्या मनात काय आहे. मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से. खूप सुंदर असते अर्थ आहे ह्या गाण्याचा. अगदी प्रणालीच्या मनातील भावना सांगून जातात. मग हर्षद प्रणालीने मारलेली मिठी कंप्लीट करत, काय झालं ग, असे अचानक कशी बिलगली. तू ठीक आहेस नवं, उगा टेन्शन घेऊ नको म्हणलं. प्रणाली तशीच मिठीतच त्याच्या छातीवर डोकं ठेवून, हर्षद, तुझ्यासारखा इतका चांगला नवरा असताना मला ठीक न राहायला काय धाड भरली आहे. उलट तू जवळ नसला की मग मी अजिबात ठीक नसते. मग मात्र मला टेन्शन येतं, कळतं तुला. हर्षदचे विचार ऐकून प्रणालीला मनातून हर्षदबद्दल किती भारी वाटत असते. तिला हर्षदचं किती कौतुक करावं वाटत असते. त्याच्यासारखा माणूस तिला जोडीदार म्हणून मिळाला. कितीतरी नशिबानं असा नवरा मिळतो जो फक्त एक चांगला नवराच नाही आहे, तर तो एक चांगला मुलगा, चांगला भाऊ, चांगला जावाई, एक चांगला दीर, एक चांगला काका आणि त्याहीपेक्षा तो एक चांगला माणूस आहे, ज्याच्यात
माणुसकी खच्चून भरलेली आहे. असे खूप सारे आदराचे भाव तिच्या मनात निर्माण होत असतात, ज्याला शब्दांच्या अभावामुळे तिला तो आदर, ते भाव व्यक्त करता आलेले नसतात. पण आज तिच्या मनात हर्षदविषयीचं प्रेम, आदर, सन्मान हे पूर्वी पेक्षाही कितीतरी अधिक पटीने जास्त वाढलेले असते व आपसुकच माझा हर्षद खरोखरच माझा देव आहे ही भावना अधिकच बळावली जाते. आता मात्र तिचं हर्षदवरचं प्रेम एकाच अलग लेवलला जाऊन पोचलेले असते. अगदी वेळेपेक्षाही पलीकडचं म्हणायलाही काही हरकत नाही, इतकं आणि इतकं जास्त ते वाढलेलं असतं. अगदी अतिरेकीचं म्हटलं तरी कमीच असेल, पण प्रणालीचं प्रेम मात्र अतिरेकी सीमारेषा ओलांडून खूप पुढे निघून गेलेली असते. पण निसर्गाचा हा नियमच आहे की अतिरेक हा नेहमीच घातक ठरणारा असतो. मग तो कशाचाही असू द्या. अति तिथे माती म्हणलंय कशाला. पुढे जाऊन त्याचे पडसाद ही चांगलेच उमटले जातील. चांगले की वाईट हे तर वेळच ठरवेन. कदाचित ही एक प्रकारची चाहूल किंवा इशारा आहे त्या उमटणाऱ्या पडसादाचा. पण उमटणारे पडसाद प्राण्यासाठी कसे असतील, कितपत योग्य असतील हे काळजी योग्य आहे. पण सध्या मात्र येणाऱ्या वेळेपासून अन्नभिज्ञ असणारे हे दोघे एकमेकांच्या आधारावर जगत असतात. असं येणारी वेळ ही नक्कीच बदल घडवणारी असणार आहे. पण तो बदल नेमका कोणता असेल, कसा असेल, चांगला असेल की वाईट असेल, त्यांचा दोघांच्या नात्यावर काय परिणाम होईल हे तर वेळच दाखवून देईल. तोपर्यंत आपण पुढे बघूया. तर विचार करत करत प्रणालीला हर्षदच्या खांद्यावरच डोळा लागतो व दिवसभराच्या दगदगीमुळं ती गाढ झोपी गेलेली असते. हर्षद तिला काही वेळ तसा झोपू देतो व नंतर काही वेळाने हर्षद तिला हळूच आपल्या मांडीवर डोकं ठेवून एका कुशीवर आडवा झोपवतो व तिला अगदी कम्फर्टेबली झोपायला मिळतं. व तेवढ्यात हर्षदला पार्वतीचा फोन येतो. हर्षद चटकन फोन उचलतो. "हां बोल, काही झोपली नाही होय अजून?" पार्वती म्हणते. "आता कुठं झोप लागते हर्षद, आणि तू तर कुठे झोपलाय अजून? तुला बोलावं वाटलं म्हणून फोन लावला होता. तू आणि प्रणाली ठीक आहेस ना मग?" हर्षद तिला दिलासा देत, "होय मी ठीक आहे." पण प्रणाली लईच रडत होती. तिला कसे समजावलंय, पण आता ती बरी पण आहे. वाईस नुकताच डोळा लागलाय तिला. "तू नको काळजी करू." पार्वती काळजीच्या सुरात, "हे समज काय होऊन बसलं र? स्वप्नात पण वाटलं नव्हतं की असे काही होऊन बसल. ह्या संकटाला पण राहून राहून तुम्हीच बरं दिसता रे. आता तर कुठे तुझ्या आयुष्यात समज सुरळीत चाललं होतं आणि अचानकच असा घात झाला. हर्षद, मला खरंच आता तुमच्या दोघांची पण लई काळजी वाटते र. का म्हणून माझ्या लेकरांच्या नशिबात सुख येता येता राहते का सुखाचा फक्त भासच होतोय." हर्षद तिला धीर देत, "आई तू कशापायी काळजी करते? कदाचित आपला भोग अजून बाकी आहे. उजळायच्या आधी पण काळोख दाटाचं असतंय की, तसेच आपली सकाळ पण उजळणार असलं म्हणून हा काळोख दाटलाय बघ. तसं पण तुला चांगलंच माहीत आहे की जोवर तुझी सून माझ्यासोबत आहे तोवर मला कसला पण त्रास होत नसतोय. आणि त्यात भर म्हणून तुझा आशीर्वाद तर आहेच की. खरं तर तो आहे म्हणूनच तर हर्षद आज जिवंत आहे. नाहीतर त्या तलावातून मी वर काही आलोच नसतो बघ. मरू दे तो विषय. पण तू मात्र तुझी काळजी घे आणि माझ्या दुसऱ्या आईची पण काळजी घे. तू पण आराम कर, त्यांना पण करायला लाव. उगाच विचार करत बसू नका. विचार केल्यानं काही नीट होत नसतं. फुक्कट डोक्याला सनिताप येतोय. ठेवतो, कर आराम कर." फोन कट केला जातो. हर्षदने पार्वतीला दिलासा तर दिलेला असतो. खरं पण ती हुरहुर तर त्याच्याही मनात घोळत असते. नेहमीच असे का घडतंय, ते पण आमच्याच बाबतीत. पण ह्या प्रश्नाची उत्तरे काही केल्या सापडत नसतात. पण काहीही झालं तरी आपण खायचं नाही, आपण खचायचं नाही, दुसऱ्याला कोणाला खचू द्यायचं, संयम आणि शांतीने सर्व पार पाडायचं. ह्याच ठाम निर्धारात त्यांना नवकच बसल्या ठिकाणी डोळा लागतो. तर प्रणालीच्या घरी माधवी देवापुढे बसलेली असते. म्हणून पार्वती, किसन, संगीता हेही तिच्या जोडीला देवासमोर बसून प्रार्थना करत असतात. कोणी म्हणजे कोणीच जरी आडवं पडत नाही. झोपायचं तर लांब राहिलं. असो, एक एक क्षण जडजड कटत बिकट अशी सकाळ उगवते. हर्षदला नेहमीप्रमाणे 6ला जाग येते. बसल्या ठिकाणी कडाकडा जांभ्यात डोळे चोळू लागतो. तेव्हा चटकन स्वप्नातून सत्यात यावं असं तो गडबडीत जागा होतो आणि त्याला जाणवतं की प्रणाली नाही. तोंड वगैरे धुवायला गेली असेल म्हणून तो जरा अंग मोडत तिथेच एरझऱ्या घालत बसतो. पण 10 मिनिटे होतात पण प्रणालीचा काही पत्ता नसतो. मग तो जरा विचारात पडतो. कुठे राहिली ही? लय वेळ झाला
एकतर रात्री पण रडत होती, टेन्शनमध्ये पण होती मीच, आणि तो हॉस्पिटलमध्ये इकडे तिकडे शोधू लागतो. शोधता आता तो प्रणालीच्या काळजीपोटी थोडाफार बेचैनही होऊ लागतो. सगळीकडे शोधून येते, त्याचा फोनही लावतो, तोही लागत नाही. आता त्याला तिचा केअरलेसपणाचा रागही येतो आणि सोबत तिची काळजीही वाटत असते. व शेवटी धापा टाकत तो पुन्हा ICU जवळ येतो तर मॅडम त्यांचीच वाट पाहत बसलेले असतात. त्याला समोरून येताना बघून प्रणाली, कुठे गेला होतास रे, तेही न सांगता. तुझा फोनसुद्धा लागत नाही, किती उशीर झाला, मी तुझी वाट पाहते. बरं मी येईपर्यंत निदान माझी वाट तरी बघायची होती ना. मी आल्यावर मला सांगून गेला असतं तर काही बिघडलं असते तुझे. डोक्याला ताप आहे कसा, बघितलं का. या विचाराने हर्षद उरफाट्या बोंबा म्हणतात, ते आलाच बघ, तू करत जा आणि खडे माझ्या नावाने फोडत जा. प्रणाली गोंधळून, काय, व्हॉट आर यू सेईंग, बाय द वे मी काय केलं. आता हर्षद श्वासाचा सुस्कारा सोडत, होय सांगतो की तू काय केलं ते. आणि तो स्वतः झोपेतून उठल्यापासून ते तिच्या समोर येईपर्यंत घडलेलं सगळं सांगतो. प्रणाली हे ऐकून मनातल्या मनात, बापरे, बिचाराला एकतर उठल्या इतकं हैराण केलं आणि वरून मी त्यालाच ओरडतीये माझा शोना. हर्षद तिला गप्प बसलेले पाहून, काय झालं आता, का दातखिळ बसली, लईच तोंड सुरू होते मगाशी. प्रणाली नजर चोरट्या नजरेने बघत कानावरचे केस मागे सारत, पण तू माझी वाट पाहायची होती ना. मी कुठे काय पळून जाणार होते का. उगाच आपलं सगळं हॉस्पिटल पालथा घालून आलास. त्यापेक्षा अजून 5 मिनटं थांबला असता तर चांगलं झालं असतं. पण तुला ना नुसती घाई असते. उठल्या आधी बायको डोळ्यासमोर दिसली पाहिजे. बाकी काही मिळालं नाही तरी चालेल. हर्षद ते ऐकून भंडावून, होय काय करू, सकाळ एड जे लागलं होतं मला. पण तुम्ही सगळ्याच बायका अशा असता का, फक्त तूच अशी आहेस. प्रणाली एक भुवई उंचावून, अशी म्हणजे कशी. हर्षद सविस्तर सांगत, आपलं हेच ते, आधी मी लई एंद्रागत वागलो म्हणून ओरडली, नंतर मी अतिच काळजी करतो म्हणून ओरडली. मुद्दा काही असला तरी चूक नेहमी नवऱ्याचीच असते आणि तुम्ही नेहमी करेक्ट असता. नाही, तुमचं कसे असते माहिती आहे का, हम करे सो कायदा, आणि आमचं तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्यासारखं आहे. तसे काही नाही, ओके, तुझी काळजी वाटत होती म्हणून बोलले, फक्त एवढंच. हर्षदचा हजरजबाब, आणि मी पण तर केव्हापासून हे सांगतोय की तुझी काळजी वाटली म्हणून हॉस्पिटल पालतं घातलं, हाऊस म्हणून नाही. आणि आता हे ऐकून दोघेही एकमेकांकडे बघून स्मित हास्य करत जवळ येतात. मी कितीही पाहिलं तुला मन नाही भरत, तुझ्या विना ह्या डोळ्यांना चैन नाही पडत. तेवढ्यात एक नर्स तिथे येते, पण आपले प्रेम दिवाने मात्र एकमेकांकडे टक लावून पाहत असतात. नर्स, एक्सक्यूज मी, तुम्हाला डॉक्टरांनी केबिनमध्ये बोलवलं आहे. तेव्हा कुठे दोघे खऱ्या जगात उतरतात आणि हर्षद, होय चला येतो आम्ही. मग दोघेही डॉक्टरांच्या केबिनमध्ये जातात. आज रमेशचं ऑपरेशन आहे म्हणून ते डॉक्टर नेहमीपेक्षा खूप लवकर आलेले असतात. मग आत गेल्यावर हर्षद आणि प्रणाली यांना ऑपरेशन संदर्भात काही माहिती सांगतात. त्या दोघांशी सविस्तर बोलून त्यांच्या मनावरचं असलेलं दडपण कमी करून त्यांना थोडंफार कम्फर्टेबल करतात आणि काउंटरवर जाऊन बाकीच्या फॉर्मॅलिटीजही पूर्ण करून घ्यायला सांगतात. हर्षदच्या खिशात पैसे तितके नसतात. मग हर्षद आणि प्रणाली बाहेर पडून काउंटरकडे जातात. हर्षदच्या खिशात पैसे तितके नसतात, पण तो कार्ड पेमेंट करून ऑपरेशनची डाऊन पेमेंट भरून टाकतो. मग डॉक्टरही आपल्या टीमसोबत पुन्हा एकदा सगळं डिस्कस करून ऑपरेशन थिएटर रेडी करायला सांगतात. तर ऑपरेशन थिएटर रेडीही सुजस होते. मग हर्षद आणि प्रणाली दोघेही सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून ICU जवळ येतात. तर तिथे माधवी, किसन, पार्वती हे सगळे आलेले असतात. त्यांना इतक्या सकाळी पाहून हे दोघेही चकितही होतात आणि थोड्याशा काळजीतही पडतात. हर्षद माधवीला आलेलं बघून, आई, तुम्हाला घरात बसा म्हणलं होतं ना. बरं, तब्येत काय म्हणतीये तुमची. माधवी समजावत, हर्षद, माझी तब्येत एकदम ठीक आहे आणि मला माहिती आहे की तुम्हाला येऊ नको म्हणायला होतास, पण घरात माझे लक्षच लागत नाही, मी काय करू. हर्षद म्हणतो, अहो पण तुम्हाला त्रास होऊ नये एवढंच वाटतं मला, म्हणून तसे म्हणालो होतो. पार्वती म्हणते, अरे हर्षद, किती जरी केलं तरी ती बायको आहे त्यांच्या जीवाला कशी रे चैन पडेल. तसं पण त्यांची काळजी घ्यायची ही ताकीद करूनच त्यांना इथं आणलं आहे. माधवी म्हणते, हो हर्षद, मी स्वतःची काळजी घेईन. पण हर्षद, रमेशची बायपास सर्जरी होणार आहे, पण डोंट वरी, त्याला काही होणार नाही. हर्षद, काळजीने तुमच्या डोक्याला टेन्शन येऊ नये म्हणून खोटं सांगावं लागलं. माधवी म्हणते, इट्स ओके हर्षद, ते आलंय माझ्या लक्षात. आणि तेवढ्यात नर्स, 2 वॉर्ड बॉय स्ट्रेचर घेऊन ICUमध्ये जातात.
रमेशला ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट करण्यासाठी. तर हर्षदला सुमनचा फोन येतो व थोडं साईडला जाऊन बोलू लागतो. सुमनलासुद्धा हा घडलेला प्रसंग पार्वतीकडून कळलेला असतो. आपल्या दादाची नेहमीच अशी होणारी पळवळ बघून तिलाही खूप वाईट असते. नेहमीच आपल्या दादाला सुखाची फक्त चावल लागते, पण प्रत्यक्षात मात्र नशीब दुर्दैवाकडे खेचून नेतं आणि तरीही दादा कणखरपणे सगळं झेलतच नाही तर निभावून नेतो. एका बहिणीची तडफड तिच्या काळजीतून दिसून येते. ह्याच काळजीपर तिचं बोलणं सुरू होते. बोलत बोलत, सुमन दादा, तू लईच धीराचा आहेस. तू आजवर सगळ्या संकटावर मात केले आहे आणि यातून पण बाहेर नक्की पडशील बघ. मी लई अंतःकरणापासून प्रार्थना करतीये बघ तुझ्यासाठी. हे काय आज ऑपरेशन आहे म्हणून मी आणि हे देवा मोरच बसलो आहोत. समजा नीट होईल बघ. हर्ष तिच्या छोट्याशा बहिणीची मोठी काळजी बघून घाबरून येतो व तसेच पुढे बोलतो, तू आहेस ना संग. संपलं. तुझ्या दाद्या कधी पण खचत नसतो बघ. काय सुमन, बरं वहिनी कुठे? दे की तिला काय वाटत असेल रे जीवाला. थांब देतो. प्रणाली ऑलरेडीच तिथेच असते. तो तिला फोन देतो. प्रणाली, बोल ना सुमन. मग सुमन तिलाही धीराचे बोल बोलती. तू टेन्शन घेऊ नको, कारण तू टेन्शन घेतले की दादाला पण टेन्शन येतं आणि तो गळाडतो. त्यामुळे तू पण कणखर राहा. बाबांना काही पण होणार नाही, आम्ही प्रार्थना करत आहोत. तेव्हा तू निश्चिंत राहा. येऊ का मी तिथं? मला पण राहवत नाही आहे. प्रणाली तिचे धीराचे बोल ऐकून खरंच धीरावते आणि नाही नको सुमन, तू इथे यायची काही गरज नाही. बाळ लहान, त्याचीच काळजी घे. तुझ्या आमच्याबद्दलचा स्नेह बघून मला खरंच धीर आला. थँक्यू सो मच. तू लांब जरी असली तरी जवळ असल्यासारखंच वाटतं. व तेवढ्यात ते दोन्ही वॉर्ड बाय रमेशला स्ट्रेचरवर झोपून बाहेर आणतात. तो इंजेक्शनच्या ग्लानीत असतो म्हणून त्याच गुंगीत असतो म्हणून फोन ठेवला जातो. ते बघून सगळेच रमेशभोवती घोरता घालतात. माधवी आणि प्रणालीचे डोळे आपोआपच वाहू लागतात. पण हर्षद त्या दोघींना डोळ्यांनीच खुणवतो की बाबांना त्रास होईल असे काही पण वागू नका. म्हणून त्या दोघी काहीच न बोलता गप्प बसतात व रमेशला आता ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात. दार बंद होते. दारावर असलेली लाईट ऑन होते आणि हर्षद, प्रणाली, माधवी, पार्वती, किसन सगळे दाराबाहेर असणाऱ्या लॉपमध्ये थांबतात. ओटीमध्ये ऑपरेशन सुरू होते. कसे पार पडेल रमेशचे ऑपरेशन? तो सुखरूप बाहेर पडेल ना, का आणखी दुसरंच काहीतरी घडेल? या संकटातून सगळे बाहेर पडतील की ही येणाऱ्या नव्या संकटाची चाहूल आहे? बघूया माझ्या पुढच्या भागात. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.